प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आलं। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात श्रीराम पंचायतन याग, श्रीराम जप, हनुमान चालीसा पठण आणि महाआरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंदिरात हनुमान चालीसा पठण, महाआरती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे करण्यात आली। अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। याचाच एक भाग म्हणून दगडूशेठ गणपती मंदिरात आज सामूहिक पद्धतीने हनुमान चालीसा पठण करण्यात आलं। त्यानंतर महाआरतीही करण्यात आली। जय गणेश, जय श्रीराम। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन मंदिरामध्ये आपण केलेलं आहे। श्रीराम पंचायतन यागाचा आज पूर्णाहुती आहे। 4 दिवसापासून हा विशेष याग या मंदिरामध्ये संपन्न होतोय। आता हनुमान चालीसा देखील आता या ठिकाणी त्याला आरंभ होणार आहे आणि बरोबर 12:20 ही बाप्पांची महामंगल आरती समस्त भक्तांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होणार आहे। कारण अयोध्येमध्ये प्रतिष्ठापनेचा मुहूर्त हा 12:20 असल्यामुळे आपण त्या मुहूर्तावर आपण बाप्पांची महाआरती करणारे गणरायांना देखील प्रभू श्रीरामाच्या स्वरूपामध्ये धनुष्य आणि बाण हे आपण त्या ठिकाणी त्यांना अर्पण केलेले आहेत आणि प्रभू श्रीरामांच्या वेशात आज गणराय सजलेले आहेत। संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये प्रत्येक भारतीयाला अतिशय सकारात्मक ऊर्जेची अनुभूती देणारा हा सर्वोच्च क्षण सगळ्यांच्या जीवनातला आहे। 500 वर्षाची जी आपल्यावर लादलेली गुलामी होती ती आज नष्ट झाली आणि खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त रामराज्याची नांदी ही आपल्या भारतवर्षामध्ये सुरू होती आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनामधला अतिशय अनमोल क्षण, अतिशय भाग्यवान आपण सर्व आहोत की आपल्याला हे सर्व पाहायला मिळतंय आणि याचा आनंद घ्यायला मिळतोय। त्यामुळे आजच्या या दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय गणेश, जय श्रीराम।